कधी कधी मोठ्यांमध्ये पण लहानपण येऊन जातं ना, ते कसं हे बघा. माझे मिस्टर ते निघालेत मुंबईला, त्यांना होतं लेट, तरी पण ते गाईचं वासरू घेऊन आले. तर ती गाई पण आली मागे मागे, तिची मम्मी. तुम्हाला माहिती आहे, मी तेवढी घाबरले, येऊन दरवाजातच उभी राहिली. तसे माझ्याकडे नेहमीच गाई म्हशी येतच राहतात खाण्यासाठी, पण वासरू आहे ना, येऊन अंगावरती पडली, शिंग मारलं तर. मग मी पण तिला भात दिला खायला. हे बघा, माझे मिस्टर काय तिथून उठलेच नाही, त्या वासराला कसं कुरवाळून बसलेत. मी तेवढी घाबरले होते, म्हणलं काय माहिती मारते. अहो उठा म्हटलं तर उठायला तयार नाही आमच्या साहेब. तर आता खाऊन झाला तर जा म्हटलं, पण बिचारीचं काय पोट भरलं नव्हतं. आता पोट तरी कसं भरणार, कारण ती पाळीव गाय तर आहे नाही आहे. अशाच रस्त्यावरती फिरते असतात ना, तशातली ती गाय आहे. आणि वासरू इतकं सुंदर होतं ना, ह्याची नाळ पण नव्हती पडली. जेमतेम 2-3 दिवसाचं असेल हे, ते मला एवढी माहिती नाही आहे त्याच्याबद्दल. तर हे बघा ना, तिच्याजवळ कोण जात होतं ना, तर ती अशी जातच होती अंगावर. पण मी पण घाबरून तिला म्हटलं जा बाई आता, बाय बाय केलं. पण जायलाच तयार नाही, तिला अजून काहीतरी हवं होतं. आता काय देऊ म्हटलं, भात तर नव्हता, संपला, तिच्याच वाटणीचा होता तो. मग अर्ध केळ आणून दिलं तिला खायला. म्हटलं खा बाई, आता तुझं पोट भरण्यासारखं माझ्याकडे काय होतं पण नाही सकाळी सकाळी. आणि माझे मिस्टर निघाले मग मुंबईला. हे बघा.